चांगला अभ्यास करायचा आणि आपला अक्षराचा सारखा मोठा पोलीस अधिकारी बनायचं बर का? हा गुणीबाळ. तू कसा अक्षरासारखा बनतोस ना, मी तेच बघते आता. तुला तिच्या वाऱ्याला बी उभं राहू नाही देणार मी. मॅडम जरा थोडं टेन्शन आहे, कारण इथं बाशिंगे साहेब तुमच्यावरचे केस स्ट्रॉंग करतायत. वॉन्टेडचे पोस्टर गावभर लागलेत ना, त्यांच्यामुळे त्यांना वरतून खूप बोलणी ऐकावी लागलीत. त्यामुळे साहेब खूप चिडलेत. पवाराव स्वाभाविक आहे की आपल्या हातनं चूकच अशी झाली म्हटल्यावर. पण ठीक आहे, सोडा. मॅडम खूप काय बोलत नाही, पण एक सांगतो, तुम्ही पुरावे शोधायच्या मागे लागा. जर तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा. ठेवतो मॅडम. जय हिंद. शौर्य, काय रे बाळा? मी काय नाही, अरे पोट ना जरा दुखतायत, थोडा त्रास होतोय, बाकी काही नाही. अरे काय करतोय? हा अरे बाप रे, बर्फ कशाला आणलायस? फोडांवर लावायला आणलायस? छान बाळ. पण तू एकटा फ्रीज मधनं आणलास? फ्रीज उघडून? मग वसुंधरा आजीने मदत केली? अक्कबाई, थँक्यू मा बाळा. तूच लाव तुझ्या हाताने. थंड थंड वाटतंय. बोलता येत नाहीये एवढंच लेकरू आहे, पण इतक्या लहान वयात समोरच्या माणसाच्या भावना, वेदना, दुःख किती पटकन समजतं याला. तुझं खरंच इतकं समजूतदार वागणं, सगळ्यांबद्दलची काळजी, भावना बघून खूप कौतुक वाटतं बाळा तुझं. कधी कधी याच्या प्रत्येक कृतीत देवाचं अस्तित्व असं वाटतं.